धर्म कोणताही असो, प्रांत कोणताही असो, माणसाच्या आयुष्यात नदीला अनन्यसाधारण महत्त्व असतं. मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात नदीचं महत्त्व शब्दात व्यक्त करता येणार नाही. मात्र त्याच नद्या आता संकट म्हणून वाहत आहेत. नद्यांवर पातळी सोडण्याची वेळ कोणी आणली? पाहूया एबीपी माझाच्या प्रतिनिधींचा हा खास रिपोर्ट. ज्या नद्या मराठवाड्यासाठी जीवनदायिनी म्हणून वाहतात, त्याच नद्यांनी सध्या संकट म्हणून हजारोंच्या घराचा उंबरठा ओलांडलाय. मराठवाड्याची जीवनदायिनी गोदावरी, ज्या गोदावरी नदीनं मराठवाडा समृद्ध केला, तीच गोदावरी मागच्या काही दिवसांमध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पाऊस आणि प्रकल्पांमधून सोडलेल्या पाण्यामुळे कोपलेली आपल्याला पाहायला मिळते. ज्या गोदावरीनं हे गोदाकाठ जो आहे तो समृद्ध केलेला आहे, कारण 12 महिन्यातली 10 महिने ही गोदावरी वाहते. या गोदावरीवर लाखो हेक्टर सिंचन जे आहे केलं जातं आणि त्यामुळेच शेतकऱ्याची कुठेतरी आर्थिक उन्नती होण्यामागे गोदावरीचा मोठा वाटा आहे. आणि मात्र मागच्या 4 दिवसांपासून ही गोदावरी आपण बघितलं तर कोपलेली आहे आणि याचं अकराळ विक्राळ रूप ड्रोनच्या माध्यमातून आपण बघू शकतो. गोदावरीचं पात्र सोडून पाणी जे आहे ते शेतामध्ये गेलेलं आहे. सोयाबीन असेल, कापूस असेल, त्याचबरोबर ऊस असेल, हळद असेल, हे जे नगदी पिकं गोदावरीच्या पाण्यावर घेतली जातात, त्याच गोदावरीच्या पाण्यानं या पूर्ण पिकांची माती केलेली आहे. गोदाम आहे आज कोपली आहे. मराठवाड्यात तर हाहाकार माजलाय. वाडी, वस्त्या, तांडे सगळं तिने गिळंकृत केलंय. लोकांनी आपलं किडूक मिडूक उचलून स्वतःचा जीव कसा बसा वाचवलाय. का कोपली ग? खरं म्हणजे आपणच जागोजागी तिला बांध घातले. आपल्या सोयीनं घातले, तिच्या सोयीनं नाही घातले. गेले 4-5 दिवस मी अस्वस्थ होतो. चॅनेल मधून तुकड्यांनी दिसणारी नदी टीव्हीचा पडदा घरात शिरते काय असे वाटत होते. तिचे रौद्ररूप डोळ्यात मावत नव्हते. रोज जिच्या अंगाखांद्यावर आपण मोकळा श्वास घेतो ती अशी उफाणून आली होती की ते रूप पाहून मला घरातल्या घरातच गुदमरत होते. शहराच्या तटबंद्या ओलांडून गोदामाई आता शहरात शिरली होती. नदी किनाऱ्यावरच्या झोपडपट्ट्यात हाहाकार माजला होता. दुष्काळी म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्याला भीमा असेल, सीना असेल, नीरा असेल, भोगावती असेल, माण असेल, अशा नद्यांनी सुजलाम सुफलाम बनवलं. ज्यामुळं सोलापूर जिल्ह्यात जवळपास 32 साखर कारखाने तयार झाले. या 32 साखर कारखान्यातून हजारो टनाचे ऊसाची गाळप व्हायला लागली. याच पद्धतीने ऊसासोबत द्राक्ष, डाळिंब, चिक्कू, पेरू, त्या केळी याच्या बागा सर्वत्र झाल्या आणि या बागातूनही करोडो रुपयाचं उत्पन्न जिल्ह्याला मिळू लागलं. मात्र ज्या नद्यांनी सोलापूर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम बनवलं, त्याच नद्या आज निसर्ग चक्र पलटू लागल्यामुळं जिल्ह्याच्या जीवावर उठला इतका असं चित्र दिसायला लागलेलं आहे. ज्या पद्धतीने अतिवृष्टीनंतर भीमा असेल, सीना असेल, नीरा असेल या नद्यांना महापूर येत होते. भोगावतीला ज्या पद्धतीनं पूर आला त्यामुळं लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिकं संपूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत. धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसानं सर्वच नद्यांना पूर आलेला आहे. सीना नदी असेल, मांजरा नदी असेल, तेरणा असेल किंवा चांदणी असेल, सगळ्याच नद्या पात्राबाहेर वाहत आहेत. आपण आता आहोत सीना नदीच्या पात्रावर. खरं पाहिलं तर 100 ते 200 फूट अंतरावर सीना नदीचं मूळ पात्र आहे. मात्र पात्र सोडून ही नदी शेत शिवारात घुसलेली आहे आणि यामुळं होत्याचं नव्हतं झालंय. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. खरं तर नदी ही नदीकाठचं शेत ही शेतकऱ्यांची मोठी जमेची बाजू असते. नदी किती महत्वाची असते. मात्र आज याच नदीमुळं अकराळ विक्राळ रूप जे घेतलंय, त्या नदीनं शेतकऱ्याचा संसार वाहून घेतलेला आहे. शेत शिवार घर ओढून नेलेलं आहे. ही नदी किती महत्वाची असते. मात्र आज ही जीवनदायिनी मरण घेते का काय अशी परिस्थिती निर्माण झाली आणि यांचं उभं पीक आज या नदीच्या पुरामध्ये वाहून गेलंय. नदी हा नुसता पाण्याचा प्रवाह नसतो,
तर ती जिथून जिथून वाहते तिथे जीवन फुलवते, संस्कृती रुजवते. म्हणूनच तिला माय म्हणतात. मात्र तीच माय आता लेकरांवर कोपली आहे. मात्र नदीला तिची वेस ओलांडायला कुणी भाग पाडलं याचा सर्वांनी विचार करायला हवा. आणि या प्रश्नाचं जेव्हा उत्तर सापडेल तेव्हा नदी संसाराचा चिखल करण्याऐवजी फक्त प्रत्येक घर सुजलाम सुफलाम करण्यासाठीच वाहत राहील.